तर हाय हॅलो नमस्कार, मी कोमल तुमचं स्वागत करत आहे माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर कसे आहे सर्वजण? मस्त ना मजेत असले पाहिजे. तर तुम्ही बोलताना आज हे काय दाखवते मान्य. तर नवरात्र आता सुरू होणार आहे सोमवारपासून. तर मग माझी इथे आहे ना कामे चालू होते साफसफाईचे. तर मी भांडे वगैरे काढले होते घासायला, वरचे पण भांडे काढले होते घासायला. बघू शकता किती राडा झालाय ना. तर मग डब्यातला हा किराणा वगैरे पण मी इथे काढून ठेवला आणि डबे पण इथे घासायला घेतलेत. आणि बाकीची तर भाजीपाला वगैरे फ्रीज पण मला साफ करायचं, फ्रीज पण मी इथे मोकळं करून ठेवलंय. म्हणून लाईट पण नाही आहे आणि फ्रीज पण इथे लगेच साफ करून घेते. सगळीकडेच राडा राडा झालाय. अर्धे निम्मे भांडे घासलेत आणि अजून थोडेसे बाकी आहेत ते घासायचे. तर पूर्ण बघू शकता इतका राडा झालाय ना काही सांग. तरी पण मी घरामध्ये एवढा राडा केला नाही, कारण की घरात राडा अजून व्हायचं बाकी आहे, कारण की सगळे भांडे बाहेर वाळतायत ना त्याच्यामुळं. तर सगळं इथं काम वगैरे सगळं आवरायचं चालू होतं. काही भांडे वाळत होते उन्हामध्ये आणि काही इथे डबे वगैरे राहिले होते. राडा काढलं म्हणल्यावर आता हे दिवसभर तर काम जाणारच, त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं मी फास्ट काम करण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्यामध्ये इथं लेकरांची पण लुडबुड चालू होती. म्हणजे इथं कार्तिक कामात मदत करत होता, पण जास्तीच काम वाढून ठेवत होता माझ्यासाठी. जिथे काम नको करू म्हणले ना तर हटकून जास्तच काम करत होता. पण ठीक आहे, चला चालायचं ना, लेकर येते त्याला काय होतंय. तर इथे सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं असं की इतकं आभाळ आलं होतं ना, आणि इतकं आभाळ आलं असं वाटत होतं पाऊस येतो का काय. पण शक्यतो पाऊस तर काय आला नाही, पण वाटत होतं येईन का काय. पण तरी पण इथे काम माझं चालूच होतं. डबे वगैरे सगळे इथे घासून घेतले. धूळ खूप बसली होती डब्यांवरती ना. तर काय झालं, तर माती आहे ना बाहेर, तर त्या मातीमुळे ना सगळे डबे, कधी वारं आलं ना, एवढ्या दिवसामध्ये भरपूर वेळा वारं आले आणि त्या वाऱ्यामध्ये ना सगळे भांड्यावर धूळ वगैरे बसली. त्याच्यामुळं म्हटलं पहिले सगळे डबे वगैरे आधी घासून घेतले, म्हणजे कसं डबे आधी वाळतात ना. आणि ऊन पण थोडंफार छान पडलं होतं. असं वाटत होतं आभाळ येईन. आभाळ आलं तर होतं, येईन पण नाही, पण घडीत ऊन यायचं घडीत आभाळ यायचं. त्याच्यामुळे ना आभाळामध्ये लवकर भांडे घासून घेतले आणि डबे वाळायच्या टायमाला छानसं ऊन पण पडलं. मध्ये वगैरे भरण्यासाठी ना मग भांडे खराब होतात ना, त्याच्यामुळं मग या दोघांना काम दिले मी. इथं म्हणलं तुम्हाला भांडे घासा तर तुम्ही इथे भांडे पालते करून ठेवा, म्हणजे जेणेकरून पाणी वगैरे ना सगळं नितळण आणि भांडे वगैरे सगळे स्वच्छ, म्हणजे वाळतीन पण न ठेवता पण येईल. तर अजून भरपूर भांडे आहेत. आता इथं तरी थोडे भांडे राहिले. इकडे डबे वगैरे सगळं घासून इथं पण वाळायला ठेवले, इथं पण भांडे ठेवलेत. कुठं जावा का? थांब ना, अजून थोडेसे भांडे राहिलेत. काय झालं? कुठं 3 फोड आलं? दाखव दाखव. ना त्याच्यामुळं. तर हे बाकीचे अर्धे निम्मे भांडे घासलेले आहेत आणि इथे सगळे भांडे घासून ठेवलेत उन्हाला, कारण की ऊन पडले म्हणून म्हणलं इथं भांडे वाळतील, कारण की तसेच डब्या. तर फायनली मग इथे सगळे जाळ्या वगैरे काढून घेतला, कारण की कलर वगैरे तर द्यायचा नाही आम्हाला. तर म्हणून, कारण की ह्या वर्षामध्ये 2दा कलर दिल्यामुळे ना, म्हणून म्हणलं ह्यावेळेस कलर नको, कारण की भीती पण सगळे छान आहेत. त्याच्यामुळे कलर वगैरे तर काही दिला नाही आणि जाळ्या वगैरे काढल्या, कारण की भीती पण एवढ्या घाण झाल्या नव्हत्या. म्हणून म्हणलं आधी जाळ्या काढून घ्यावा, कारण की सगळं मान्यवर धूळ पडत आणि परत मान्य साफ करून घ्यायच्या अगोदर म्हटलं जाळ्या काढून घ्यावा.
मग इथे जाळ्या वगैरे सगळ्या काढून झाल्या आणि आता हे दोन्ही पण मान्य घासायच्या होत्या. म्हणलं आधी दोन्ही पण मान्य सगळ्यात घासून घ्यावा, कारण की डाग धूळ तेलाचे डाग वगैरे खूप जास्त पडतात. ही मान्य खूप स्टीलच्या असल्यामुळे ना याच्यावर लवकर जास्त आहे ना तेलकट पदार्थ किंवा काही जरी उडलं ना तर याच्यावर लवकर सांड इफेक्ट पडतो. हिच्यावर लय घाण होती, त्याच्यामुळे हिला चांगलं घासून घेतलं. आणि ह्या मान्यला जर घासायला गेलं ना अक्षरशः हात बोटं तर कापतं, पण लय बेकार मान्य. हिला खूप सांभाळून काम करावं लागतं हिच्यासोबत. आणि मग काही हे सगळं दोन्ही पण मान्य मी ते व्यवस्थित घासून वगैरे घेतल्या. आणि म्हणलं आता घासून घेतल्या तर लगेच पुसून पण एक एक मान्य घासून वगैरे छानशी इथं दोन्ही पण पुसून वगैरे घेतल्या. हिला पण मस्तपैकी घासून वगैरे छानसं असं पुसून वगैरे घेतलं. आणि पुसल्यावर एकदम छान शाईन येते आणि एकदम मस्त चमकत होत्या दोन्ही पण मान्या. तर मग इथे सगळे भांडे वगैरे सगळे वाळले होते आणि घरातले पण दोन्ही मान्या पुसून वगैरे छानशा वाळल्या पण होत्या त्या पण. आणि घरातल्या जाळ्या वगैरे पण मी काढल्या. आणि आता इथं भांडे वगैरे सगळे वाळले. म्हणलं चला लगेच डब्यामध्ये ठेवून द्यावं, जे लागतात तेच भांडे मी ठेवते, कारण की 2 माणसाला एवढे भांडे नाही लागणार ना, कारण की अंगणामध्ये खूप धूळ असते. कधी पण वारं वगैरे, आता ह्या पावसाचे दिवस चालू म्हणल्यावर खूप वारं येतं आणि ते वाऱ्याची धूळ वगैरे जे काय असतं ते सगळं भांड्यावर जातं. मग त्याच्यामुळे जेवढे भांडे शक्यतो मला वापरते त्यातनं मी तेवढेच काढत असते आणि बाकीचे भांडे मी डब्यामध्ये ठेवून देत असते. इथं कार्तिक पण मला मदत करत होता डब्यांमध्ये भांडे ठेवण्यासाठी. मग काय ऊन पण छानसं पडलं होतं, सकाळी आलं होतं आभाळ. आणि कुठंतरी मग आता फायनली माझं सगळं काम आवरलं होतं. तुम्ही बघू शकता डब्बे वगैरे मी छानसे असे सेट करून ठेवले होते. आणि तुम्ही बघू शकता जेवढे माझ्या मान्यवर भांडे सेट होतात ना मी तेवढेच डेली यूजसाठी वापरत असते. बाकीचे भांडे मी ठेवून देत असते घासून वगैरे मस्त वॉश बिश करून आहे ना छानसे ठेवून देत असते. आणि ही मान्य मी मोकळीच ठेवत असते, कारण की मग इथे पण भांडे मी मान्यवर ठेवू शकते. पण मी तुम्हाला जसं सांगितलं अंगणामध्ये खूप माती असल्यामुळे ना वारं वावदळ येतं आणि ते सगळं डब्यांवर याच्यावर धूळ जाते. आणि लेकरं आपल्याला कधी न विचारता वगैरे पाणी वगैरे घेण्यासाठी प्लेट किंवा काही पण तांब्या ग्लास वगैरे घेतात, त्याच्यामुळे ती घाण त्यांच्या नड्यात वगैरे पोटात गेली ना, त्याच्यामुळे मी जेवढा वापर होईल ना तेवढेच कमी भांडे जास्त वापरते. आणि ते फायनली माझं सगळं आवरलं होतं. गॅस वगैरे खालचे डबे स्टीलचे किंवा प्लॅस्टिकचे डबे पण मी ते छानसे आवरून वगैरे ठेवले होते. इतका राडा झाला होता ना काय सांगू, खूप राडा झाला होता. अख्खा दिवस मला ह्या कामामध्ये गेला. आणि कुठंतरी सगळं काम आवरल्याच्या नंतर जरा बरं वाटलं. पण ठीक आहे, एका वर्षातून एकदा दोनदा माझा हा राडा निघतोच, म्हणून मला जास्त काय वाटत नाही. आणि सगळं क्लीन वगैरे झालं आणि फायनली माझं आता इथे सगळं आवरलेलं आहे. तुम्ही माझा अवतार बघू शकता किती घाण झालेला आहे. तरी ठीक आहे, चालायचं ना, कारण की घर आवरायचं म्हणल्यावर स्वतःचा अवतार जरी घाण झाला तरी चालतो. त्याला रोजचं नटवण्यापेक्षा घराला स्वतःचं आवरलेलं ते परवडतं ना. कारण की ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा.